आपल्या सोबत आपण जी बातचीत करणार आहोत. आज अधिवेशनाच्या पायऱ्यावरती पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले विरोधक. तुम्ही गोरेगावमध्ये मोर्चा सुद्धा काढला होता या संदर्भातला, काय म्हणाल? आज सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा प्रश्न काय तर महागाई आहे. आज गॅस महाग झाला आहे, पेट्रोल महाग झालं आहे, डिझेल महाग झालं आहे, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहे, लोकांना जीवन जगणं कठीण झालं आहे आणि एक वेळचं जेवण मिळणं देखील दुरापास्त झालेलं आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करते, वल्गना करते आणि जनता मात्र दुःखाच्या खाईत आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी आज पायरीवरती आंदोलन केलं होतं. 6 खासदार फोडल्यानंतर, तुमच्या पक्षाचे 6 खासदार फोडल्यानंतर आता शिंदेची शिवसेना दादरमध्ये एक मध्यवर्ती कार्यालय उभारण्याच्या तयारीमध्ये, दादर आणि BKC मध्ये त्यांनी जागा पाहायला सुरुवात केली आहे. काय वाटतं नेमकं काय होईल? असं आहे की त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, सत्तेचा माज आहे, ते काही करू शकतात. नक्कीच. पुढची भूमिका नेमकी विरोधकांची काय असणार आहे? कशा पद्धतीने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे? बरेचसे सरकारला प्रत्येक गोष्ट जी सर्वसामान्यांची आहे त्या प्रश्नावरती या सरकारला प्रत्येक विषयात आम्ही घेरणार आहोत आणि तो विरोधी पक्षाचा अधिकार आम्ही वापरणार. खासदार जे गेलेत त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याचा काही प्रयत्न होतोय मातोश्रीकडून? असं आहे की मातोश्रीने आत्तापर्यंत खासदार आणि आमदार निर्माण केले, त्यामुळे आताही मातोश्रीची ताकद एवढी आहे की मागच्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून मशाल चिन्हावरती जे लढले ते आधी जनतेला त्यांनी उत्तर द्यावं की त्यांनी त्या जनतेची प्रतारणा केलेली आहे. राजे निंबाळकर यांचे जे फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर ते झपाट्यानं कमी होत चाललेले आहेत, त्याचा काय नेमका अर्थ काढायचा? त्यांचं त्यांनी समजावं ना, अर्थ काय. त्यांची शिवसेना सोडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे लोकप्रियता कमी झाली आहे त्यांची. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि लोकप्रियता जे खासदार सोडून गेले आहेत उद्धव ठाकरे यांना, त्यांची कमी होत चालली आहे असं सुद्धा विधान त्यांनी केलं. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.